जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपती एज्युकेशन। मी सचिन सुभाषराव वानकडे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा स्टेडियम अमरावती येथे जो दर शनिवारला सकाळी 8:15 वाजता आपला पेपर होतो, तो आपण त्यात अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे स्पष्टीकरण बघणार आहोत। तर बघा बेटा, हा पेपर आहे 4 जुलै 2024 ला झालेला आपला 7वा पेपर। बघा बेटा, 3/4 मध्ये तुम्ही किती मिळवले तर जे बेरीज आहे ते 4/3 होईल। तर बघा बेटा, व्हॅल्यू x ची काढायची आहे। 4/3 हे 3/4 बरोबरच्या तिकडे गेले। 4 चौक 16, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12। तर 16 मधून 9 गेले, किती राहते रे बेटा? 7/12। तर पर्याय क्रमांक किती याचा आन्सर आहे? 1 नंबर। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू। बघा क्वेश्चन आहे, जर 15, 7, 16, 8 आणि k यांची सरासरी म्हणजे सर्वांची बेरीज भागेला एकूण संख्या हे 13 येते, तर k बरोबर किती? तर बघा बेटा, 7 अधिक 8 15, 15 अधिक 15 30, 30 अधिक याच्यातले 15 जर घेतले तर 45, पण 1 16 म्हणजे 46। 46 अधिक k बरोबर 13 पाची किती? 65। मग k बरोबर 65 मायनस 45, ठीक आहे, सॉरी 46। तर किती येणार बेटा? 6 आणि 4 10, 5 आणि 4 9, 6 तून 5 गेले 1, आन्सर येते पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 7 3 स्टार आणि 4, तर या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक येईल? बघा बेटा, 11 ने जर भाग जाणारी संख्या पाहाल, 11 ची कसोटी जर तुम्ही पाहाल, तर गोष्ट एक लक्षात घ्या की या इथून जर आपण सुरुवात केली तर अल्टरनेट म्हणजे एक सोडून येणारा एक सोडून येणारा यांची बेरीज म्हणजे 4 आणि 3 7 आणि 7 आणि 2 9, आणि या दोघांची बेरीज, ठीक आहे, हे या दोघांची बेरीज याच्यातला जो फरक आहे तो नेहमी काय आला पाहिजे? 0 किंवा 11 किंवा 11च्या पाड्यातला आला पाहिजे। मग आता बघा बेटा, जर या दोघांची बेरीज 9 करायची आहे तर मला इथं कुणाला ठेवा लागेल? 2 ला। 7 अधिक 2 9, म्हणून या प्रश्नाचा आन्सर पर्याय 2 आहे। ठीक आहे, चलो बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, वरच्याची बेरीज एक सोडून येणाऱ्याची 9, आणि मग इथून एक सोडून म्हटलं तर 9 आले पाहिजे बेरीज। तर या 7 मध्ये किती टाकावं तर 9 येईल, म्हणजे 2। या दोघांचा जो फरक आहे तो 0 किंवा 11 आले पाहिजे। खालील समीकरणाची किंमत काढा। बघा, 12 गुणिले 12 144, 2 घरं सोडून दशांश चिन्ह, अधिक 8 गुणिले 8 64, 2 घरं सोडून दशांश चिन्ह, अधिक 24 8 192, 24 8 192, 1 1 2 घराच्या नंतर दशांश चिन्ह, म्हणजे 1.44, 0.64 आणि 1.92। 4 आणि 4 8 आणि 2 10 चे 0, 6 आणि 4 10 अधिक 10 20 चे 0, आणि 2 2 आणि 2 किती? 4। तर आन्सर येईल बेटा पर्याय क्रमांक किती? 2। ठीक आहे, चलो समोरचा प्रश्न। समोरचा प्रश्न म्हणजे बघा बेटा, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहे। मग जर 2/3 सदस्य जर स्त्रिया असतील तर 3 पैकी 2 जर स्त्रिया, तर 3 पैकी 1 काय राहील? पुरुष राहील। ठीक आहे, त्याच्यानंतर पुरुष सदस्यापैकी 1/4 विवाहित आहे। जर 1/4 जे आहे ते विवाहित आहे, तर 4 पैकी 1 विवाहित आहे, तर 4 पैकी 3 काय राहील बेटा? अविवाहित। ठीक आहे, आता बघा इथं गणितात काय म्हणते की 9 अविवाहित आहे। कोण? पुरुष। तर याचा अर्थ 3/4 म्हणजे 9। जर 3/4 म्हणजे 9 गणितात दिलेला आहे की 3/4 जे पुरुष आहेत ते अविवाहित आहे, म्हणजेच 9 अविवाहित आहे। मग 3/4 म्हणजे 9, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहे। बघा बेटा, जर स्त्रियांची संख्या 2/3 आहे तर पुरुष सदस्य 1/4, तर पुरुष जे सदस्य आहे ते 1/4। समोरचा प्रश्न घेऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहे। जर 2/3 सदस्य स्त्रिया आहे तर याच्यावरून आपल्याला समजते की 3 पैकी 2 स्त्रिया, तर 3 पैकी 1 पुरुष। त्याच्यानंतर पुरुष सदस्यापैकी 1/4 विवाहित आहे। जर विवाहित आपण 1/4 पकडलं म्हणजे 4 पैकी 1 विवाहित, तर अविवाहित 4 पैकी किती होऊन जाणार बेटा? 3। आता समोर प्रश्न म्हणते की पुरुषांपैकी 9 अविवाहित आहेत। मग 9 जर अविवाहित असतील तर 3/4 म्हणजेच 9 आपण पकडू। ठीक आहे बेटा, आता जर मी म्हटलं की माना की एकूण जे पुरुष आहेत
एकूण जे पुरुष आहेत ते जर आपण मानलं की x आहे, तर या x पुरुषांच्या 3/4 म्हणजे 9 आहे. मग जर 3/4 म्हणजे 9, तर मग पुरुषांची संख्या किती? तर 9 गुणेला 3/4 बरोबरच्या तिकडे गेले 4/3, 3 त्रिक 9, तर 4 त्रिक 12. तर एकूण पुरुष किती आहेत बेटा? 12. आता प्रश्न विचारला की त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती. मग बघा बघा की जर जर 2/3 म्हणजे एकूण पुरुष, सॉरी 1/3 म्हणजे एकूण पुरुष, तर 1/3 म्हणजे 12. ठीक आहे, तर पूर्ण म्हणजे किती? ठीक, मग काय होईल? x गुणेला 1/3 बरोबर 12 1 12, 3 बरोबरच्या तिकडे गेले 12 त्रिक 36. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. बघा बेटा, हा क्वेश्चन तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो. जबरदस्त प्रश्न आहे बघा. एका समितीतील 2/3 जे आहेत ते स्त्रिया आहेत, 3 पैकी 2 स्त्रिया तर 3 पैकी 1 पुरुष. विवाहित 4 पैकी 1 विवाहित तर 4 पैकी 3 अविवाहित. मग आपल्याला इथं म्हटलं गेलं की पुरुषांपैकी 9 अविवाहित, तर 3/4 जर अविवाहित असतील म्हणजे पुरुषांपैकी 3/9 अविवाहित आहे आणि 3/4 अविवाहित आपण काढलं, कारण प्रश्नात म्हणते की 1/4 विवाहित आहे. मग 4 पैकी 1 विवाहित, याचा अर्थ 4 पैकी 3 अविवाहित. मग जर पुरुषांची आपण एकूण संख्या x मानली, तर याच्या 3/4 म्हणजे 9 अविवाहित आहे, तर याचा अर्थ पुरुषांची संख्या 12 झाली. मग जर पुरुषांची संख्या 12 आहे, आपल्याला इथं माहित आहे की पुरुष 1/3 आहे. जर 1/3 म्हणजे 12 होते, तर एकूण सदस्यांची संख्या म्हणजे किती? तर काय होईल बेटा? 12 त्रिक 36. चलो नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा प्रश्न. पुढील पदावलींची किंमत काढा. बघा बेटा, काय असते, याला काही भ्यायचं नाही. 53/2 म्हणजे 26.5. जर तुम्ही 53 ला 2 भाग दिला तर हेच व्हॅल्यू येते. आणि जर तुम्ही छेदाला आणि अंशाला सारख्या संख्येनं गुणलं, 53 दुने 106 आणि 2 दुने 4 तरी तेच येते. म्हणजे जर मी याला a मानलं तर हाही एच आहे आणि हाही एच आहे. a गुणेला a क्यूब आणि b गुणेला b म्हणजे b क्यूब. तर a क्यूब मायनस b क्यूब वाला फॉर्म्युला आहे, काही करायचं काम नाही, फक्त एवढंच सोडवा लागते. म्हणजे 106/4 मायनस 33/2 आहे. याले गुणेला 2 याले गुणेला 2 केलं तर हे व्हॅल्यू येणार आहे, हे आपल्याला माहित आहे. 106 मायनस 66 आणि डिवायडेड बाय छेद समान झाला तर 4. 6 तून 6 गेला, 10 तून 6 गेले आणि 4 10 40. तर आन्सर आहे बेटा पर्याय क्रमांक 4, याचं 10 आन्सर आहे. ठीक आहे, चलो समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा. समोरचा प्रश्न, एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर शेकडा तोटा किती? आपण पहिले उत्पन्न 100 मानू, त्याच्यावर 50% कमी झाले तर 100 वर 50 कमी, आणि मग 50% वाढले म्हणजे 100 वर 50 ची वाढ. आता हे 100 हे 100 गेट कॅन्सल, हा 10 याच्यासोबत गेट कॅन्सल, हा याच्यासोबत, तर 15 5 75. म्हणजे 100 ची वस्तू 75 होणे म्हणजे 25% कमी होणे. म्हणजे पर्याय क्रमांक कितीचा तोटा? 4 25%चा तोटा. ठीक आहे, चलो समोरचा क्वेश्चन घेऊ. प्रश्न आहे, पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली, दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढली. तर सुरुवातीला जर ते 1 लाख असेल, समजा सुरुवातीला लोकसंख्या किती असेल बेटा? 1 लाख. पहिल्या वर्षी 8% वाढली म्हणजे 100 वर 8 ची वाढ झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली, 100 वर 8 ची कमी झाली, आणि तिसऱ्या वर्षी ते 10% वाढले म्हणजे 100 वर 10 वाढ झाली. आता बघा बेटा, हा 0 1 2 याच्यासोबत कटले, हे 0 1 2 याच्यासोबत कटले, आणि हा 1 0 आपण याच्यासोबत कापू, हा 1 0 याच्यासोबत कापू. म्हणजे या तिघाईचा गुणाकार करू. 108 गुणेला 92 गुणेला 11. 8 दुने जे पण आन्सर येईल त्याच्या एकक स्थानी 16 येईल. या दोघांचं जे पण आन्सर येईल त्याच्या एकक स्थानी 16 येणार. 8 दुने 16चा 6 येणार, आणि गुणेला 11 करू तर आता याचं जे पण आन्सर येणार तर याच्या पण एकक स्थानी 6 1 6 येणार. जर आपण एकक स्थानाला बघितलं बेटा तर आन्सर आपल्याला पर्याय क्रमांक 4 दिसते. पूर्ण सोडवायची गरज नसते. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. समोरचा प्रश्न आहे, एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयानं खरेदी केला आणि 105 रुपयाला विकला, तर त्याला किती टक्के नफा झाला? तर बघा बेटा, टक्के नफा जर तुम्हाला काढायचा असेल तर टक्के नफा म्हणजे नफा भागेला खरेदी किंमत गुणेला 100. तर नफा आपण पहिले काढू बेटा, नफा. तर नफा म्हणजे काय होते? विक्री किंमत जास्त असते खरेदीपेक्षा. मग विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 105. खरेदी किंमत किती आहे? 75. मग 5 5 गेला 0 आणि 10 7 गेले 3. तर नफा किती आला बेटा? 30. आता खरेदी किंमत किती आहे? तर 75 रुपयाला खरेदी केले म्हणते, गुणेला 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 10 30, 10 चौक 40. तर 40%चा नफा आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बेटा. प्रश्न म्हणते, एका रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 असेल तर ती रक्कम किती? बघा,
चक्रवाढ व्याजाचा आपण फॉर्म्युला जर लिहिला तर मुद्दल 1 अधिक दर छेद 100 चा घातांक मुदत मायनस मुद्दल हा चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे. 10% दराने म्हणजे 1 अधिक 10 छेद 100 10% दराने 2 वर्षाचे म्हणजे हे झाले 210 रुपये मुद्दल हा x आणि मायनस हा x 210 रुपये व्याज येते. कॉमन काढला कॉमन x. आता काय होईल एक हे येईल या दोघांमधून x गेला तर 1 अधिक 10 छेद 100 चा काय गेटा वर्ग मायनस आणि x गुणेला इथं काही नसते ते 1 असते म्हणजे 1 आला तर इथं कोण येईल x काढला तर कोण येईल 1. आता बघा इथं 210 मग 210 बरोबर x 0 गेट कॅन्सल 10 1 10 अधिक 1 11 11 चा वर्ग 121 10 चा वर्ग 100 मायनस 1 मग 210 बरोबर x गुणेला छेदात कोण नाही आहे 1 आहे 121 1 121 100 1 100 आणि भाग्याला 100 1 100 210 बरोबर x गुणेला 121 मधून 100 गेले 21 आणि हे छेदात 100 जच्यात असे मग 210 गुणेला 100 आणि भागेला 21 बरोबर x. हे जे छेदात होते ते अंशात आले आणि जे अंशात होते ते छेदात गेले 21 10 210 100 गुणेला 10 1000. तर पर्याय क्रमांक किती बेटा 2 आलं बेटा लक्षात. चला समोरचा क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट प्रश्न म्हणते जर a:b म्हणजे 3:4 होते त्याच्यानंतर b:c म्हणजे 5:6 होते b:c म्हणजे 5:6 होते तर 4 सख 24 4 पंच 20 आणि 3 पाची 15 म्हणजे हे झालं बेटा 15:20:24. प्रश्न म्हणते a:c किती तर a आहे बेटा 15 आणि c आहे बेटा 24 तर 15:24 तर 3 पाची 15 3 8 24 कधीही गुणोत्तर त्याच्या संक्षिप्त रूपात लिहितात म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा कृष्णाने 9,000 रुपये भांडवल गुंतवले तर गुंतवलेले भांडवल किती आहे बेटा कृष्णाचे 9,000 रुपये. त्याच्यानंतर 4 महिन्याच्या नंतर राणीने 12,000 रुपये गुंतवले. आता बघा बेटा जर मी एका वर्षाची मुदत जर ठरवली वर्षाच्या शेवटी म्हणते ना तर याचे पैसे 12 महिन्यासाठी आणि ही 4 महिन्याच्या नंतर आली म्हणजे हिचे पैसे 8 महिन्यासाठी आणि भांडवल गुणेला मुदत म्हणजे काय भेटते बेटा नफा. आता बघा याला रेशो 1 2 3 1 2 3 मग 12 गेट कॅन्सल तर हे काय झालं बेटा 9 8. आता प्रश्न काय म्हणते की वर्षाच्या शेवटी त्यांना 2,550 रुपये नफा झाला तर राणीचा वाटा किती तर राणीचा वाटा बरोबर राणीचे प्रमाण भागेला दोन्ही प्रमाणाची बेरीज आणि गुणेला एकूण प्रमाण 2,550 मग 17 1 17 17 1 17 मग काय होते बेटा 17 7 आणि 3 10 5 आणि 3 8 वरून कोणाला 5 17 पाची 85 17 0 0 15 8 120 आणि हा 0 जसच्या तसा म्हणजे आन्सर आलं 1200 पर्याय क्रमांक 3 आलं बेटा लक्षात. आन्सर काय आलं 1200. चल नेक्स्ट क्वेश्चन एका व्यक्तीने 2,000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले तर त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता. बघा बेटा 4 हप्त्यात त्यांना पैसे परत केले आणि आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त देत होता तो. पहिला हप्ता 100 रुपयाचा दुसरा हप्ता 1 अधिक 50 रुपयाचा तिसरा हप्ता 1 अधिक 100 रुपयाचा आणि चौथा हप्ता 1 अधिक 150 रुपयाचा असे झाले हे 4 हप्ते. या 4 हप्त्यात त्यांना ते परत केले x म्हणजे हे झालं 4x आणि हे झालं 0 0 त्याच्यानंतर 5 आणि 5 10 चे 0 आणि 1 2 आणि 1 3 तर हे झालं बेटा 300. असं मिळून त्यांनी किती रुपये तर 2,000 रुपये कर्ज दिले. तर 4x बरोबर 300 बरोबरच्या तिकडे गेले 2,000 मधून मायनस झाले आणि x बरोबर 4 चौक 16 1 उरला 4 दुने 8 2 उरले 4 पंच 20 425. तर पर्याय क्रमांक 2 या आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. पहिला हप्ता किती रुपये होता बेटा 425 रुपये. आता बघा 8 माणसे दिवसाला बघा बेटा चलन वेळ आणि कार्य या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. तर माणसाची संख्या किती 8 माणसे एका दिवसाला किती बेटा दिवसाला 9 तास काम करून किती तास काम करून 9 तास काम करून एक जे काम आहे ते 20 दिवसात कंप्लीट करते. तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. तर काय बेटा कामाच्या वेळेस तिरप जायचं कामाला नेहमी शेवटी लिहायचं. मग 8 गुणेला 20 गुणेला 9 गुणेला 1 बरोबर 7 गुणेला x
आणि गुणेला 10. तर हे जे 10 आणि हे 7 आहे, 8 गुणेला 20 गुणेला 9 बरोबर, हे 7 आणि हे 10 बरोबरच्या इकडे आले तर भागाकारात गेले इक्वल टू एक्स. मग काय होईल बेटा, हे 0 0, मग 8 दुने 9 दुने 18 आणि 18 गुणेला हे किती होईल बेटा 8. तर बघा 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक जे काम आहे ते 20 दिवसात कंप्लीट करतात. किती दिवसात? 20. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर हे झालं बेटा तिरपा गुणाकार. 8 गुणेला 9 गुणेला 20 इक्वल टू 7 गुणेला 10 गुणेला एक्स. हे 10 आणि 7 बरोबरच्या इकडे पाठवले. 8 9 20 भागेला 7 गुणेला 10 इक्वल टू एक्स. हे 0 0 गेट कॅन्सल होऊन जाईल बेटा 10चे आणि याचे. मग काय होईल बेटा, 9 दुने 18, 8 8 64 4 हाताला 6, 8 1 8 अधिक 6 14 आणि डिवायडेड बाय कोण आहे 7 आहे. तर 144 भागेला आपण 7 करू तर 7 दुने 14 येते आणि 7 0 0 येते आणि मग 20 पूर्ण आणि 7 पैकी 4 भाग बाकी असा आपला आन्सर येते. तर पर्याय क्रमांक किती होता बेटा याचा आन्सर? पर्याय क्रमांक 4. चल समोरचा क्वेश्चन घेऊ. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात, म्हणजे उशीर झाला 2. तर पूर्ण भरलेली टाकी गळतीमुळे किती वेळेत रिकामी होईल? तर बघा बेटा याचा आन्सर द्यायसाठी काय करायचं, एक्स याच्यानंतर एक्स प्लस वाय आणि डिवायडेड बाय वाय. इथं एक्स काय होते की टाकी भरण्यास लागणारा वेळ, टाकी भरण्यास लागणारा वेळ, आणि जो वाय असते तो असते बेटा उशीर. ठीक आहे. आता बघा टाकी भरण्यास लागतो किती वेळ? 4 तास. पण टाकी भरण्यासाठी लागले किती तास? 6 तास. म्हणजे उशीर किती तासाचा? 2 तासाचा. तर इथं आपण 4 अधिक 2 लिहायला पाहिजे होतं, ते आपण डायरेक्टली 6 लिहिलं. मग बे एक बे, बे दुने 4 आणि साइन दुने 12. तर आन्सर येईल बेटा पर्याय क्रमांक 3, 12 तास. आलं लक्षात? ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना ठिकाणे अ ते ब हे चढणीचे अंतर दर ताशी 35 याप्रमाणे कापले. पण उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 किलोमीटर होता. तर सरासरी वेग ताशी किलोमीटर मध्ये दाखवणारी संख्या निवडा असं म्हणते. तर काय ते सरासरी वेगचा फॉर्म्युला जर 2 वेग असतील तर 2xy भागेला x अधिक y. मग 2 गुणेला व्हॅल्यू x ची किती आहे बेटा 35, व्हॅल्यू y ची किती आहे 63. मग त्याच्यानंतर 35 अधिक काय आहे 63. मग 2 गुणेला 35 गुणेला 63 डिवायडेड बाय 5 आणि 3 8, 6 आणि 3 9. ठीक. आता बघा बेटा बे एक बे, बे चौक 8, एक उरला, बे 9 18, 7 7 49, 7 9 63, 7 1 7 7 5 35, 9 5 45. तर पर्याय क्रमांक किती असते बेटा याचा आन्सर? याचा आन्सर आहे पर्याय 4. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 3 मीटर ताराचे 1200 सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती? बघा बेटा लांबी सेंटीमीटर मध्ये दिली आहे. आपल्याला हे माहित पाहिजे का 100 सेंटीमीटर जर काउंट केले तर 1 मीटर आपल्याला भेटते. मग 3 मीटर म्हणजे 3 गुणेला 100 म्हणजे 300 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. काय बेटा 3 मीटरला आपण 300 सेंटीमीटर म्हणू शकतो. आता या 300 सेंटीमीटरचे जर 1200 तुकडे केले म्हणजे 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे बेटा 0.25 सेंटीमीटरचा एक तुकडा भेटल. पर्याय क्रमांक किती बेटा 4. ठीक आहे. मग समोरचा प्रश्न हे माहित आहे ना 1/4 म्हणजेच 4 0 0 1 आला. मग 4 दुने 8, 2 उरले, मग 4 5 20 असं. ठीक आहे. किंवा 1/4 किंवा लक्षात ठेवा 1/4 म्हणजे 0.25, 1/2 म्हणजे 0.5, 3/4 म्हणजे 0.75. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. चल एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप 9 12 आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. बघा बेटा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे अर्धा गुणेला पाया गुणेला उंची. आपण हे पाहत आलो आहे. तर आपण इथं असंच करू की एक बाजू जर 9 सेंटीमीटर, दुसरी 12 तर तिसरी 15 सेंटीमीटर. हा झाला काटकोन त्रिकोण. मग अर्धा गुणेला पाया जर मी 9 घेतला तर उंची 12 घेईन, आणि जर उंची 12 घेतली पाया 12 घेतला असता तर उंची 9 घेतली असती. मग बे एक बे, बे सक 12, 9 सक 54. तर पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर आहे बेटा 18चा.
ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा प्रश्न. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. याचा अर्थ आपण असा इथे घेऊ शकतो की वडिलाचे जे वय आहे ते मुलाच्या 3 पट आहे म्हणून. 12 वर्षाच्या नंतर, 12 वर्षाच्या काय बेटा नंतर, 12 वर्षाच्या नंतर मुलगा वडील 3x + 12 आणि मुलगा x + 12 होऊन जाणार. तर 12 वर्षाच्या नंतर जर पाहिलं आपण 12 वर्षाच्या नंतर, तर वडिलाचे जे वय आहे ते मुलाच्या वयाच्या काय होऊन जाणार, दुप्पट होऊन जाणार. म्हणजेच मुलाचे जे वय आहे वडिलाच्या वयाच्या अर्धे होऊन जाणार. मुलाचे वय वडिलाच्या अर्धे म्हणा की वडिलाचे मुलाच्या दुप्पट म्हणा, गोष्ट सारखीच आहे. मग वडिलाचे वय 12 वर्षाच्या नंतर येते बेटा 3x + 12, मुलाचे वय येते 12 वर्षानंतर x + 12 गुणेला 2. मग 3x + 12 बरोबर 2x + 12 दुने 24. हे 12 बरोबरच्या तिकडे गेले, 24 मधून मायनस झाले, 4तून 2 गेले, 2 राहिले, 2तून 1 गेला, 1 राहिला. 2x बरोबरच्या इकडे गेले, 3x मधून मायनस झाले, तर x बरोबर 12. मग प्रश्न म्हणते दोघांचे आजचे वय किती. तर जर आजचे वय मुलाचे 12 तर वडील जे आहेत ते 3 गुणेला 12 म्हणजे 36. तर पर्याय क्रमांक काय येईल बेटा, आन्सर 1. ठीक आहे, आलं लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न म्हणते की 3 ग्रॉस पेन्सिल. बघा बेटा, एक जो ग्रॉस आहे याला म्हटलं जाते 144 वस्तू किंवा याला म्हणतात 12 डझन. ठीक. चलो आता प्रश्न काय म्हणते 3 ग्रॉस. तर 3 गुणेला 144, 3 चौक 12 चे 2 हाताला 1, 14 त्रिक 42 अधिक 1 43 म्हणजे 432 पेन्सिली होतात बेटा. एक ग्रॉस म्हणजे 144, लक्षात ठेवा आजच्या नंतर. नेक्स्ट, अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेतीच्या 2/3 भागात केळीची लागवड केली. 21 चे 2/3 म्हणजे 3 7 21 म्हणजे 14 एकर मध्ये त्यांनी केळीची लागवड केली. ठीक आहे. चला समोरचा घेऊ बेटा. एका वर्तुळाचा परिघ. ठीक आहे, परिघ म्हणजे काय होते बेटा, वर्तुळाची लांबी 2πr किती आहे 198. c = 2πr म्हणतात. तर 2 गुणेला 22/7 गुणेला r बरोबर 198. r बरोबर 198 गुणेला 7/22 आणि जे 2/1 आहे तर 1/2. बघा बेटा, 22 ने डायरेक्ट याला भाग देतो किंवा मग 2 ने भाग द्या. 2 9 18, 1 उरला, डबल 2 9 18. मग 11 दुने 22, 11 9 99, 9 7 63, 63 भागेला 2. तर 63 भागेला जर 2 केलं तर 2 त्रिक 6 0 उरला, 2 1 2 1 उरला, 2 5 10 31.5. ठीक आहे. तर आन्सर काय येईल बेटा 31.5. पर्याय क्रमांक 2. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, 10% कपड्यावर, 40% मनोरंजनावर खर्च करतो. म्हणजे 20%, 10%, 40% असे मिळून त्याचे 4 आणि 3 7 70% पैसे खर्च झाले. तरी सुद्धा त्याच्याकडे 9,000 रुपये शिल्लक राहतात. तर पगारचा फॉर्म्युला काय आहे बेटा, पगारचा फॉर्म्युला काय आहे, 100 भागेला 100 मायनस खर्च आणि गुणेला शिल्लक. आता बघा, 100 भागेला 100 मायनस खर्च 70 आहे आणि शिल्लक किती आहे गुणेला, तर शिल्लक आहे 9,000. मग काय होईल बेटा, 100 भागेला 100 मायनस 70 म्हणजे 30 आणि गुणेला 9,000. मग हा शून्य याच्यासोबत कटला, 3 त्रिक 9, 3 शून्य जसेच्या तसे, 3 1 3, हा 1 आणि हे 3 म्हणजे 4 शून्य लावून देतो, 30,000. पर्याय क्रमांक किती येते बेटा 1. ठीक आहे. चल समोरचा प्रश्न घेऊ बेटा. प्रश्न क्रमांक 24. 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे 3x चा वर्ग, त्याच्यानंतर 4x चा वर्ग आणि मग 5x चा वर्ग, याच्या वर्गाची जे बेरीज आहे ते 450 आहे. मग 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. हे किती मिळून झाले 450. 16 अधिक 10 26 म्हणजे हे 9 झाले तर 25 अधिक 25 50 x चा वर्ग बरोबर 450, x वर्ग बरोबर 450 भागेला 50, 5 9 45, x वर्ग बरोबर 9 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग, तर x बरोबर 3. पर्याय क्रमांक, अच्छा मोठी संख्या विचारली, मोठी संख्या बेटा 5x, तर 5 गुणेला 3 म्हणजे किती बेटा 15. हे 3 आले इकडून x ची व्हॅल्यू, तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा. बघा प्रश्न आहे, 3 भावाच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. मग सरासरी 15 वर्ष आहे म्हणजे तिघांची बेरीज भागेला 3. एकाचे वय 15 वर्ष आहे, दुसऱ्याचे वय 20 वर्ष आहे, तिसऱ्याचे x मानून घेऊ भागेला 3.
तर 20 आणि 10 30 अधिक 5 35 अधिक x बरोबर 15 त्रिक 45. 35 बरोबरच्या तिकडे गेले, x बरोबर 45 मायनस 35, x बरोबर 5तून 5 4तून 3 गेला 1 राहिला, तर 10. तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघा बेटा, आता याच्या पुढे आपलं रिझनिंग सुरू होते. ठीक आहे बेटा. तर अंकगणितचे आपण सखोल स्पष्टीकरण पाहिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिझनिंगचे बुद्धिमत्ता चाचणीचे पण स्पष्टीकरण पाहिजे तर त्यांनी कमेंट करा बेटा, आज भरून कमेंट करा की सर आम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे असे 25 प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहिजे. ठीक आहे बेटा, धन्यवाद.